नमस्कार, आईच्या हातची चव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर काही दिवसांपूर्वी आपण आपल्या चॅनलवर व्हेज प्रेमींचा मासवडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आषाढ महिना चालू आहे। तर आता नॉनव्हेज प्रेमींसाठी मी आज तुम्हाला चिकन ग्रेव्ही मसाला बनवून दाखवणार आहे आणि हा चिकन ग्रेव्ही मसाला हॉटेलसारखा कसा बनवायचा हे साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न घालवता साहित्य पाहून घेऊया। तर चिकन ग्रेव्ही मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे चिकन घेतलेले आहे। हे चिकन अर्धा किलो आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याला मी काही कुठला मसाला लावलेला नाही, चिकन असंच ठेवणार आहे। आता ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला पाहूया। मी साधारण मीडियम साईजचे 4 कांदे इथे चिरून घेतले आहेत। हे कांदे मोठे मोठे चिरले आहेत कारण याची मी पेस्ट बनवणार आहे। आणि लसूण पाकळ्या आहेत, हिरवी मिरची आहे आणि 2 इंच इतकं आलं आहे, त्याची सुद्धा पेस्ट बनवायची आहे। आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत, हे टोमॅटो सुद्धा छोटे छोटे होते, हे मी 3 वापरले आहेत। आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर लागणार आहे। आता ग्रेव्हीसाठी मसाले लागणार आहेत, मसाले पाहूया। सर्वप्रथम चिकन ग्रेव्ही मसाला आहे, हा तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता। धने पावडर आहे, हळद पावडर आहे, जिरी, मोहरी, हे माझं घरचं लाल तिखट आहे आणि काश्मीरी लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे। आता या मिक्सरच्या जारमध्ये आलं लसूण पेस्ट बनवून घेणार आहे। आले लसणाचे तुकडे करून हिरवी मिरची, आलं लसूण अशी ह्याची मी पेस्ट बनवून घेत आहे। आता हे पहा, मी आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे, तसेच कांदा सुद्धा पेस्ट करून घेतला आहे आणि टोमॅटोची पण प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण मसाला ग्रेव्ही बनवायला घेऊया। हे 3 चमचे इतके तेल हे मी कढईमध्ये घेतलेले आहे। आता तेल गरम झालं आहे, या तेलामध्ये जिरी, मोहरी घातलेली आहे। आता आले लसूण पेस्ट घालूया आणि हे छान परतून घेऊया। आता अद्रक लसूण आपलं परतून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कांद्याची प्युरी घालून घेऊया। आता ही कांद्याची प्युरी छान सोनेरी होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आणि परतत असताना आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा लवकर परतून होईल। मीठ घातलेलं आहे। आता ह्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत मी असंच परतून घेणार आहे। तर आता पाहू शकता, कांदा असा सोनेरी परतून झाला आहे, कांद्याने तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालणार आहोत आणि टोमॅटो प्युरी सुद्धा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे। हलवून घेऊ आणि अशीच परतून घेणार आहे। तर आता टोमॅटो सुद्धा परतून झालेला आहे, पाहू शकता ग्रेव्हीला असं तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ, घरचं लाल तिखट आहे, हे साधारण मी 2 चमचे घातलेलं आहे। 1 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर आणि काश्मीरी लाल मिरची आहे, ही कलर आणि तरीसाठी वापरली आहे, ही सुद्धा मी 2 चमचे घालणार आहे। तुम्ही कलरसाठी बीट किंवा फूड कलर सुद्धा वापरू शकता, तुम्हाला आवडत असेल तर वापरा, त्याने रंग छान येतो आणि अगदी हॉटेलसारखी ग्रेव्ही दिसते। मी इथे कुठल्याही फूड कलरचा किंवा बीटाचा वापर केलेला नाही। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता हा चिकन मसाला घालणार आहे, 2 चमचे घेतलेला आहे मी आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। मिक्स करूया। आता या मसाल्यामध्ये पाणी न घालता हे चिकन असं 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे। त्याला 10 मिनिटं शिजवून घेऊया। तर आता 10 मिनिटे झालेली आहेत, पाहू शकता चिकनला छान तेल सुटलेलं आहे आणि मसाले सुद्धा छान एकजीव झालेले आहेत।
आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. चिकनमध्ये असे चिकन 10 मिनिटे पहिले शिजल्यानंतर गरमच पाणी वापरायचं आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आणि आता जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत कमी गॅस देऊन हे चिकन शिजून घ्यायचं आहे. तर आता पाहू शकता हे चिकन आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आता ह्याच्यावर कसुरी मेथी घालणार आहे. मेथी छान हातावर चुरडून घालायची आहे म्हणजे चांगला फ्लेवर येतो. आणि कोथिंबीर घालायची आहे. तर मी बनवलेली चिकन ग्रेव्ही मसाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलसारखं या ग्रेव्ही मसाला घरच्या घरी बनवून बघा. खूप छान होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतरांसोबतही माझा व्हिडिओ शेअर करा. आणि आईच्या हातची चव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.